शेतकऱ्यांसाठी 24 फेब्रुवारी आजच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे. जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल. खूप सारे शेतकरी मित्र व्हिडिओ पाहतात परंतु व्हिडिओ आतमध्ये कट करून जातात, त्यामुळे तुम्हाला संपूर्ण बातमी पाहायला मिळत नाहीये. तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव केव्हा मिळणार? उद्धव ठाकरे. ईडी सीबीआयचा घसरगंड्यांसारखा वापर. सोयाबीन कापसाचे भाव पडले असून हमी भावाने होणारी खरेदी देखील बंद आहे. तुम्ही ठरवाल तो हमी भाव घेण्यासारखा देखील शेतकरी तयार असताना व्यापारी मात्र हमी भावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करत आहेत. उलट मिळणारा भाव आम्हाला मान्य आहे असं शपथपत्र शेतकऱ्यांकडून व्यापारी लिहून घेत आहेत. तर केंद्र सरकारच्या ईडी सीबीआय इन्कम टॅक्स या शासकीय तपास यंत्रणांचा सध्या एखाद्या घसरगंड्यासारखा वापर केला जात आहे असं जे आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. कृषी कर्ज वितरणाने ओलांडला 20 लाख कोटी रुपयांचा टप्पा. नरेंद्र मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षात कार्यकाळात कृषी क्षेत्रातील बँक कर्जात झपाट्याने वाढ झालेली आहे. विद्यमान आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जानेवारी या कालावधीत बँकांनी 20.39 लाख कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले. संपूर्ण 2013-14 या वर्षामध्ये 7.3 लाख कोटी रुपयांचे कृषी कर्ज वितरण करण्यात आले होते अशी माहिती एक वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. तर सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये पीएम किसान योजना सुरू केली. या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 6,000 रुपये 3 समान हप्त्यामध्ये थेट त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिले जातात. मात्र डिसेंबर 2018 पासून या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात आला. 2018 पासून थेट लाभ हस्तांतरणाद्वारे विविध हप्त्याद्वारे 11 कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांना जे आहे ते 2.81 लाख कोटी रुपये देण्यात आले. कांदा धोरणातील धरसोड थांबेना. कांदा निर्यात धोरणाचा सरकारने अक्षरशः पोरखोळ लावला असून निर्यात बंदीसह धरसोड सुरू आहे. दर काहीसे सुधारण्याची शक्यता. सध्या कांदा बाजारात सेटलमेंटचा खेळ जोरात सुरू आहे. त्यामुळे सरकारने केवळ 54,760 टन कांदा निर्यातीसाठी परवानगी दिली असली तरी कांदा बाजारावर याचे परिणाम दिसू शकतात. कांदा भावात 100 ते 200 रुपयांपर्यंत सुधारणा दिसू शकते असे बाजारातील निर्यातदार आणि व्यापाऱ्यांचे तसेच अभ्यासकांचे मत पाहायला मिळत आहे. तर गुरुवारी सायंकाळी रोहित कुमार सिंह म्हणाले, केंद्र सरकारने 54,760 टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी जी आहे ती बैठक झालेली होती. राज्यभरातील सर्व शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी. शेतकऱ्यांची केवायसी फेब्रुवारी अखेर होणार पूर्ण. शेतकरी सन्मान योजनेच्या हप्त्याचे होणार लवकरच वितरण. 4.40 लाख शेतकऱ्यांपैकी 8,000 शेतकरी वंचित. अधिक माहितीसाठी नजिकेकडे कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी. तर शेतकरी मित्रांनो, आता जे आहे ते पीएम किसानचा हप्ता जे आहे ते लवकरच शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. तर आता याबाबत मोठी बातमी जर पाहायला गेलं तर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 16व्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 4,40,546 शेतकऱ्यांपैकी 4,32,326 शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण करण्यात आलेले आहे. तसेच 4,35,835 शेतकऱ्यांपैकी 4,20,756 शेतकऱ्यांची आधार जोडणी पूर्ण केलेली आहे. तर आपण जर पाहायला गेलं तर योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाते आधार क्रमांकास जोडणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर राहणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवरून OTP सामायिक सुविधा, केंद्र पीएम किसान फेस ऑथेंटिकेशन ॲप यापैकी एक सुविधांचा वापर करावा. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे केले की तुम्हाला लवकरच जे आहे ते पीएम किसानच्या हप्त्याचाही लाभ मिळू शकतो. सोंगलेले पीक गोळा करून ठेवा. रविवारी पुन्हा अवकाळीचे बत्ते. रविवारसाठी येलो अलर्ट. गावरान आंब्याचा मोहर धोक्यात. नागपूर येथील प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार रविवारी आणि सोमवारी काही भागात अवकाळी पाऊस हजेरी लावू शकतो. यात रविवारी 25 फेब्रुवारीला जिल्ह्यासाठी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केलेला आहे. अर्थात रविवारी विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह काही भागात अवकाळी पाऊस जे आहे ते पडण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. तर आता मराठवाड्यातील काही भागामध्ये पावसाची शक्यता
वगळता तर विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हमी भाव द्या, MSP कायदा करा, काँग्रेसचे कापूस सोयाबीन आंदोलन, बेलबंडी आणून काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, 100% विमा मंजूर करा, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळावा व केंद्र सरकारने MSPचा कायदा करावा या प्रमुख मागण्यासाठी अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने 22 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कापूस सोयाबीन आंदोलन करण्यात आले. याकरिता बैलबंडी आणून कापूस आणि सोयाबीन रस्त्यावर टाकून प्रतिकात्मक निषेध व्यक्त करण्यात आला. तर आंदोलन प्रामुख्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक आमनकर, डॉक्टर प्रशांत वानखेडे, माजी आमदार नतकुद्दीन खतीब, माजी आमदार बबनराव चौधरी यांचा जे आहे ते या आंदोलनामध्ये समावेश होता. यंदा धान शेतकऱ्यांना मालामाल करणार, लागवडीचे क्षेत्र वाढले, मका भुईमुगलाही पसंती, थंडी ओसरली, जिल्ह्यात 304 हेक्टरवर गहू, तीव्र सूर्यप्रकाशाचा होणार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा. सिंचनाच्या सोयी वाढत असल्यामुळे जिल्ह्यात रब्बी हंगामात उन्हाळी धानाची लागवड करण्याचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या जिल्हाभरातील उन्हाळी धान रोवणी आटोपली आहे. उन्हाळी हंगामात धानाचे उत्पादन अधिक होत असल्याचा शेतकऱ्यांचा समज असल्याने क्षेत्र वाढत आहे. शासनाच्या वतीने सिंचन विहिरी मागेल त्याला शेततळे यासारख्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना दिला जात असल्याने अनेक शेतकरी रब्बी तसेच उन्हाळी हंगामात विविध पिके घेतात. सध्या जिल्ह्यात उन्हाळी धान, मका, भाजीपाला, कडधान्य पिके आदींची लागवड व पेरणी करण्यात आलेली आहे. धानाची रोवणी आटोपली असून मे महिन्यात धानाची पीक होते तर शेतकरी मित्रांनो अधिक उत्पादन देते असा शेतकऱ्यांचा अंदाज असल्याने शेतकरी अल्प मुदतीचे व भरघोस उत्पन्न देणारे वाण जे आहे ते वापरत आहेत. कापूस हरभरा बाबत मोठी बातमी. कापसाच्या व हरभऱ्याच्या दरात काहीशी सुधारणा. राज्यात हरभरा 4,000 ते 6,380 रुपये प्रति क्विंटल. जालन्यात हरभऱ्याला मिळतोय 4,000 ते 6,131 रुपयांचा दर, तर जळगावात 5,520 ते 6,010 रुपयांपर्यंत. कमळनाथ हरभऱ्याला मिळतोय 5,400 ते 6,000 रुपयांचा दर. परभणी या ठिकाणी 5,500 ते 5,750 रुपयांचा दर. पुण्यामध्ये मिळत आहे 4,500 ते 5,770 रुपयांचा दर, तर सांगली या ठिकाणी 5,500 ते 6,000 रुपयांचा हरभऱ्याला दर पाहायला मिळत आहे व अकोला या बाजार समितीमध्ये 5,000 ते 6,380 रुपयांचा बाजारभाव पाहायला मिळत आहे. कापसाच्या दरात चांगली सुधारणा. कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापसाच्या दरात 400 रुपयांची सुधारणा. कापसाला मिळाला 7,460 रुपयांचा दर, तर मागील काही दिवसापूर्वी या बाजार समितीमध्ये कापसाचे दर 7,000पेक्षा कमी पाहायला मिळत होते, तर आता या बाजार समितीमध्ये कापसाला चांगला दर मिळतानाच आता पाहायला मिळत आहे. तर आता राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल. तर चला पाहूयात शेअर मार्केट बाबत म्हणजे स्टॉक मार्केट बाबत एक छोटीशी बातमी. तर आता फायनान्शियली अपडेट आहे. तर शेअर बाजारात धमाकेदार एंट्री, IPOचा धमाकेदार लिस्टिंग, पैसा झाला डबल, गुंतवणूकदारांना 251% परतावा. तर आता जर पाहायला गेलं तर ही SME कंपनी 245% प्रीमियमसह 290 रुपयांनी लिस्ट झाली. कंपनी